तर इथे एक प्रथा आहे की पुरुषांना ज्यावेळेला आतमध्ये गाभाऱ्यात प्रवेश करायचा असतो त्यावेळेला अंगावरती वस्त्र परिधान करता येत नाही. चामड्याची कुठली वस्तू आपल्या अंगावरती असता कामा नये. सकाळी ज्यावेळेला पहाटे 4 वाजता 5 वाजता ज्यावेळेला आपण हे उघडतो, हा जो गाभारा आहे आपण तो उघडतो, त्यावेळेला आपल्याला तिथे हंतरून नेहमी विस्कटलेले दिसते. त्याच्यामुळे इथं सर्वसामान्यांमध्ये भाविकांमध्ये हा एक भाव आहे की प्रत्यक्षात महादेव इथं येतात आणि इथं येऊन ते त्यांची झोप पूर्ण करतात आणि सकाळी उठून परत ते कैलासाला जातात. त्या खोदकामामध्ये ह्या मूर्त्या प्रकट झालेल्या आहेत. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही निघालोय पुण्याजवळील एका हिडन डेस्टिनेशनला. कोणतं डेस्टिनेशन ते तर मी तिथं गेल्यानंतरच सांगेल. चला तर मग आता निघूया हिडन डेस्टिनेशनला. आता आपण जाणार आहोत मोरी गावामध्ये. तेथे एक हिडन डेस्टिनेशन आहे, अमृतेश्वर मंदिर. तर आपण सगळेजण आता त्या मंदिराला भेट देणार आहोत. आता आपण पोहोचलेलो आहे अमृतेश्वर मंदिरामध्ये. हे माझ्या मागे तुम्ही बघू शकता अमृतेश्वर मंदिर. हे आमचे सगळे बघा मंडळी खाली मंदिर आवारात पोहोचलेले आहेत. बाकीच्या इकडे चपला काढतायत. ही कमान आहे. या कमानीमधून आपण आता प्रवेश करणार आहे अमृतेश्वर देवस्थानाच्या अमृतेश्वर मंदिरामध्ये. पाय भाजू नये म्हणून अशी स्ट्रीप पण आहे इकडे खाली, ज्याच्यावरून आपण चालत जाऊ शकतो. आता मंदिरात आलोय आपण. समोर नंदी महाराज विराजमान आहेत. नंदी महाराजांच्या कानामध्ये आपल्याला आपली विश सांगायची असते. नंदी महाराजांच्या पुढे आल्यानंतर मंदिराचा मंडप दिसतोय. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आपण आता प्रवेश करत आहोत. हर हर महादेव. किती सुंदर हे असं मनभावी दृश्य आहे महादेवांचं. अगदी मन प्रसन्न होतं दर्शन घेऊन. तर आपण इथं महादेवांच्या पिंडीचं दर्शन घेतलेलं आहे. तर इथे एक प्रथा आहे की पुरुषांना ज्यावेळेला आतमध्ये गाभाऱ्यात प्रवेश करायचा असतो त्यावेळेला अंगावरती वस्त्र परिधान करता येत नाही. चामड्याची कुठली वस्तू आपल्या अंगावरती असता कामा नये, म्हणजे बेल्ट वगैरे असं. तर हा नियम इथे आतमध्ये पुरुषांनी ज्यावेळेला प्रवेश करायचा असतो त्यावेळेला हा नियम इथे पाळावा लागतो.
पानं फुलांची अशी सजावट आहे, त्याच्यामुळे अगदी प्रसन्नता आहे. फुलांचा गंध हा पूर्ण गाभाऱ्यामध्ये दरवळत आहे. हर हर महादेव. ह्या मूर्त्या बघितल्यात का? किती सुंदर रेखीव मूर्त्या आहेत ह्या. बघून घ्या, काळ्या कातळामध्ये ह्या घडवलेल्या ह्या अशा मूर्त्या आहेत. ह्या मूर्त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे इथं मंदिराबाहेर ज्यावेळेला मंडपाचं काम चालू होतं त्यावेळेला एक खोदकाम केलं. त्या खोदकामामध्ये ह्या मूर्त्या प्रकट झालेल्या आहेत. प्रकट झाल्या म्हणजे त्या सापडलेल्या आहेत. तर ते सापडल्यानंतरनं त्यांना सुद्धा ह्या मंदिरामध्येच असं प्रस्थापित केलेलं आहे. हे जे आपण अमृतेश्वर मंदिर पाहतोय तर ते काही साधंसुद्धा मंदिर नाही आहे, तर ते अगदी एक रहस्यमय मंदिर आहे. तुम्ही म्हणताल रहस्यमय म्हणजे काय? तर रहस्यमय म्हणजे हा जो गाभारा बघतोय आपण आणि या पिंडीच्या अवतीभोवतीचा भाग आहे, तर संध्याकाळी इथे रोज महादेवांची आरती होते आणि आरती झाल्यानंतर आतमध्ये झोपण्यासाठी बिछाना टाकण्यात येतो. तर सकाळी ज्यावेळेला पहाटे 4 वाजता 5 वाजता ज्यावेळेला आपण हे उघडतो, हा जो गाभारा आहे आपण तो उघडतो, त्यावेळेला आपल्याला इथे हंतरून नेहमी विस्कटलेले दिसते. त्याच्यामुळे इथं सर्वसामान्यांमध्ये भाविकांमध्ये हा एक भाव आहे की प्रत्यक्षात महादेव इथं येतात आणि इथं येऊन ते त्यांची झोप पूर्ण करतात आणि सकाळी उठून परत ते कैलासाला जातात. अजून विशेष म्हणजे हे एक स्वयंभू मंदिर आहे, स्वयंभू पिंड आहे. त्याच्यामुळं तुम्ही काही जी काही मनोकामना इथे घेऊन येता आणि महादेवाकडे ते साकडं घालता, प्रार्थना करता, तर ती नक्की पूर्ण होते असा इथल्या सगळ्या ग्रामस्थांचा विश्वास आहे. तर चला सगळेच येऊन एकदा तरी ह्या अमृतेश्वराचं मनसोक्त दर्शन घेऊया. तर आता माझ्यासोबत आहेत हे बाळासाहेब बबन राजगुरू, हे या अमृतेश्वर मंदिराचे पुजारी आहेत. तर आपण ह्यांच्याकडनं जाणून घेणार आहे या मंदिराची माहिती, या मंदिराचा इतिहास. चला तर मग आपण त्यांनाच विचारूया या मंदिराची माहिती. हे मंदिर फार जुनं आहे, शिवाजी महाराजांच्या काळातलं, 300 वर्षापूर्वीचं आहे. आणि पहिले शिवाजी महाराज राजगड ही राजधानी होती पहिली, आणि शिवाजी महाराज इकडे येऊन जायचे पहिले. इथं रोज स्नान करून इथं संगम, खाली नदी संगम आहे, गुंजवणी आणि शिवगंगा इथं संगम झालेला आहे. तिथं एक पिंड आहे आणि ही एक पिंड तिथंच होती. पूर्वी शिवाजी महाराज ओल्या पडद्याने आंघोळ करून अमृतेश्वराला चे दर्शन घेऊन अभिषेक करायचे आणि इथनं पुढं चौकात बसून पूर्वी न्यायनिवाडा त्यांचा चालायचा. कोणी चोरी केली असेल, कोणी काय केलं असेल तर इथं न्यायनिवाडा पूर्वी चालायचा. असा हा अमृतेश्वर ही 84 गुंजन मावळचं म्हणजे सरदार सगळे त्यांचेही कुलदैवत आहे, शिळीमकरांचेही. आणि आम्ही पूर्वी राजगड किल्ल्यावरचे पुजारी होतो. त्या टायमाला आम्हाला शिवाजी महाराजांनी इथं सेवा करण्यासाठी, पूजा आरती करण्यासाठी इथं आणून ठेवलेले आहे. आणि या अमृतेश्वर ही 84 गुंजन मावळाचं कुलदैवत आहे. आणि महाशिवरात्रीला इथे अभिषेक वगैरे ब्राह्मण 3 दिवस यात्रा चालते. आणि मेन पाडव्याला मोगरी गावची यात्रा असते. आणि या यात्रेत नंतर दिवसभर कावड संगमावर जाते, म्हणजे नदीवर जाते. तिकडून जल भरून कावड दिवसभर गावात नाचत येते आणि संध्याकाळी पाडव्याच्या दिवशी 6 वाजता इथं दहार घातल्या जाते अमृतेश्वराला. असा हा इतिहास आहे. आणि नंतर रामनवमीला इथनं कावड शनी शिंगणापूरला गावातील मंडळी व 84 गुंजन मावळातील लोक त्यावर कावडीला चालत शिंगणापूरला जातात. आणि नंतर 8 दिवसानंतर परत इथं कावड इथे आणि दहार घातल्या जाते. आणि दहार घातल्यानंतर परत एक 8 दिवसांनी वनभोजन हे केले जाते. सगळं गावातील मंडळी जेवणाच्या कार्यक्रमासाठी खाली एक मोगरी म्हणून खुर्द आहे, त्या ठिकाणी येशीवर जाऊन सगळे गावातील लोक भोजन करून परत कावड इथं आणल्या जाते. असा हा अमृतेश्वराचा इतिहास आहे. अशी ही मस्तपैकी आपल्याला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती इथल्या पुजाऱ्यांनी दिलेली आहे. मंदिराचं बांधकाम हे दगडी असून शिवकालीन आहे, पण रंगरंगोटीमुळे आणि इतर कामांमुळे याला थोडंसं आधुनिक स्वरूप आलेलं आहे.
नक्षीकाम बघू शकता तुम्ही. असं हे मंदिराला व्यवस्थित असं दगडी बांधकामामध्ये केलेलं आहे. तर कसं वाटलं हे शिवकालीन अमृतेश्वर मंदिर? झालं ना अगदी मन प्रसन्न? महादेवांचं दर्शन हे कायमच आपल्या मनाला प्रसन्नता देतं. ह्या मंदिराचं महत्त्व अगदी ऐतिहासिक आहे. शिवाजी महाराजांच्या काळापासून हे मंदिर इथे आहे. थोडंसं आधुनिकीकरण ह्याच्याभोवती अवतीभोवती केलेलं आहे. थोड्या सुखसुविधा वाढवलेल्या आहेत. ह्या मंदिराचं रहस्य आत्ताच आपण बघितलेलं आहे. त्याच्यामुळे नक्कीच सगळ्यांनी एकदा तरी ह्या पावसाळ्यामध्ये भेट द्यावी. कारण आजूबाजूला एकदम सुंदर पर्वतरांगा आहेत. हिरवीगार सगळीकडे अशी भाताची शेती आपल्याला पाहायला भेटते. पुण्यापासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावरती मोरे गावामध्ये हे अमृतेश्वर जागृत देवस्थान आहे. हे माझ्या मागे तुम्ही बघू शकता. अतिशय जागरूक आहे. रहस्यमय घटना तर मी तुम्हाला सांगितली इथे काय होते ते. आणि इथून लांबून भक्त दर्शनासाठी इथे येतात. तर फक्त दीड तास लागतो पुण्यावरून इथं पोचायला. आणि पावसाळ्यामध्ये जर तुम्ही ह्या मंदिराला भेट दिली तर आहा अवतीभोवती सगळीकडे हिरवळ, भाताची शेती आणि हिरवागार डोंगर आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यातून गारगार हवा ही आपल्या शरीराला अगदी तृप्त करते. तर सगळ्यांनी नक्की भेट द्या अमृतेश्वर ह्या पुण्याजवळील एका हिडन डेस्टिनेशनला, की ज्याचं ऐतिहासिक महत्त्व पण आहे. शिवाजी महाराजांपासून हे मंदिर अगदी प्रसिद्ध आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच भटकंतीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.